सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांविरोधात बीडमध्ये पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेले आहे। दमानियांच्या विधानानं तेढ निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। दमानियांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केलाय। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय। बीड नंतर आता ग्रामसेवकांसाठी मोठी बातमी आहे। ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात पुन्हा सूचना जारी केल्यात। ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलंय। यात ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा आग्रह धरण्यात आलाय। विधिमंडळात ग्रामविकासाबाबत झालेल्या चर्चेतून जिल्हा परिषदांकडून आता ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत माहिती मागवण्यात आली होती। पुण्यातून बातमी आहे। नवीन दुचाकी विकताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं सर्व शोरूम मालकांना 2 हेल्मेट देण्याचे आदेश दिलेत। सततच्या अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शोरूम मालकांना आरटीओचे आदेश आहेत। ग्राहकांना 2 हेल्मेट देणं बंधनकारक आहे। मात्र पुणेकरांना हेल्मेट कोण घालणार हा खरा प्रश्न आहे। मी स्वतः गेली 25 वर्ष हेल्मेट सक्ती विरोधी लढा देतोय। जर त्याच्यामधनं निष्पन्न काय होत नसेल तर तुम्ही प्रेशर का करता? बरं, दरवेळेला प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची लोक हेल्मेट सक्ती विरोधी आंदोलनामध्ये भाग घेतात आणि मग त्यांचं सरकार आल्यावर ते सरकारला प्रेशर का नाही करत? पुढच्या बातमीकडे, डिजी लॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्र आता ग्राह्य धरण्याबाबतचे आदेश मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले। आजकाल स्मार्टफोन आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोक कागद बाळगण्याऐवजी ते मोबाईलवर डिजी लॉकर किंवा एक एम परिवहन यासारख्या ॲपवर ठेवतात। मात्र वाहतूक पोलीस ही कागदपत्र ग्राह्य न धरता वाहन चालकांवर कारवाई करत होते आणि याच प्रकरणी आता वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांची आयुक्तांकडे तक्रार केली होती। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। डिजी लॉकरवरील कागदपत्रे आता ग्राह्य धरली जातील। त्यामुळे वाहनाची कागदपत्र सोबत बाळगण्याची आता गरज नाही। पुढच्या बातमीकडे, आज सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी म्हणजेच साताऱ्यातील नायगाव इथे स्मारक उभारणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे। स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलेलं आहे। स्मारक आपल्याला करायचं आहे जे केवळ त्यांच्या प्रतिमेपुरतं मर्यादित नाही, त्यांचा विचार रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या, आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला तयार करायच्या, अशा प्रकारचं जे स्मारक आहे ते या ठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू। जिल्हाधिकारी, तुम्हाला मी जबाबदारी देतो, यातलं पहिलं काम जमिनीचं अधिग्रहण करणं। ही 10 एकर जमीन अधिग्रहित करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा। त्याला जे काही पैसे लागतील ते तात्काळ आम्ही देऊ। पुढच्या बातमीकडे, बातमी आता भाजपच्या गोटातून। राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप 2 महिन्यात आता भाकरी फिरवणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवा चेहरा मैदानात असणार आहे। भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नव्या चेहऱ्याकडे देण्यात येणार आहे। भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष हे मार्चमध्ये निवडले जाणार असल्याचं देखील समजत आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवलंय। त्यामुळे आता बावनकुळेनंतर कोण असणार प्रदेशाध्यक्ष याची उत्सुकता आहे। बघा, 1 ते 20 जानेवारीपर्यंत सदस्य नोंदणी अभियान भाजपकडनं राबवलं जाणार आहे। बघा, निवड प्रक्रिया कशी असणार आपण ते बघतोय। 20 ते 28 जानेवारी तब्बल 5 लाख ॲक्टिव्ह सदस्य तयार करणार। 1 ते 10 फेब्रुवारी दरम्यान बूथ प्रमुखांची निवड केली जाणार। 10 ते 20 फेब्रुवारी तालुका प्रमुख आणि 20 ते 28 फेब्रुवारी जिल्हा प्रमुखांची निवड केली जाणार। 15 मार्चपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी सरकारनं आता मोठं पाऊल उचललंय। गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार आहेत।
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागानं हे आता काही ठोस पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अधीनस्थ ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे गौण खनिजा संबंधी वाळू असतील, क्रशर्स असतील, दगडखानी असतील, याबद्दलचे निविदा काढणे वगैरे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयातच असायचे, जिल्हाधिकाऱ्याकडेच असायचे. मागच्या 8-9 वर्षापासून ते ॲडिशनल कलेक्टरला वर्ग केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने गौण खनिज संबंधाने जे काही शासनाचे धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने राबवण्याकरता हे अधिकार आम्ही दिले आहेत. गौण खनिजासंदर्भातील अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे. बघा, आता वाळू माफियांची खैर नाही. वाळू संदर्भातील नवीन धोरण सरकारचं आहे. वाळू उत्खननासंबंधी अनियमितता कमी होणार. अनेक ठिकाणी वाळू माफियांचे हल्ले होत आहेत महसूलच्या कर्मचाऱ्यांवर. नियमन प्रक्रियेत अधिक पारदर्शकतेसाठी आता महायुती सरकारनं नवी व्यवस्था सुरू केली आहे. वाळू माफियांवर कठोर कारवाई केली जाणार. पुढची बातमी आता माजी आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात. कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला. दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा कडूंनी राजीनामा दिलेला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे कडूंनी हा राजीनामा दिलेला आहे. सुरक्षा देखील काढून घेण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. पदावर राहून आंदोलन करता येणार नाही आणि दिव्यांगांशी बेईमानी शक्य नाही असं लिहून कडूंनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. वाशी रेल्वे स्थानकातील एका स्थानकामधील ही बातमी घडलेली आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल असलेल्या विजय चव्हाण यांची 2 जणांनी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह हा रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर फेकला. मृत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते. वाशी रेल्वे पोलिसांनी आता अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी आता वेगवेगळी पथकं तयार करण्यात आलेली आहेत. वाशीत रेल्वे पोलिसाची हत्या झालेली आहे. मृतदेह धावत्या लोकलसमोर फेकण्यात आला. नवी मुंबईनंतर पुढची बातमी आता पुण्यातून. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 जणांना पिस्तुलासह अटक केली. गेल्या वर्षी 5 जानेवारीला शरद मोहोळची हत्या झाली होती. त्याच्या मारेकऱ्यांना मारण्याचा कट शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना आखला होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतलंय. 2 पिस्तूल देखील जप्त केलेत. या दोघांच्या टार्गेटवर नेमकं कोण होतं याचा तपास सुरू आहे. पुढची बातमी आता आळंदीतून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज आळंदीत माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी आळंदीतील ग्रामस्थांनी फडणवीसांना इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी निवेदन दिलं. फडणवीसांनीही लवकरच इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन दिलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत हा जो आमचा वारकरी विचार आहे, या विचारानेच आपला महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला आहे आणि भविष्यातही पुढे जात राहील. इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे. जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं. ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे. सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. आळंदीनंतर आपण वळूया शिर्डीकडे. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी तब्बल 16 कोटी रुपयांचं दान जमा झालंय. 54 लाख रुपयांचं सोनं आहे. 10 लाख रुपयांची चांदी अर्पण करण्यात आली आहे. या 9 दिवसात तब्बल 6 लाखाहून अधिक भाविकांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. 9 दिवसात 16 कोटी रुपयांचं दान साईबाबांच्या चरणी जमा झालेलं आहे.
आळंदीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करत असताना त्यांनी जिरेटोप परिधान घालण्यामध्ये अगदी नम्रपणे नकार दिल्याचं समोर आलेलं आहे. एवढंच नाही तर गोविंदगिरी महाराजांनी आग्रह केल्यानंतर देखील फडणवीस यांनी जिरेटोप घालण्यास नकार दिला. 15 मे 2024ला दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला होता. त्यावर मोठा वाद झाल्यानंतर फडणवीसांनी जिरेटोप न घालता त्यासमोर नतमस्तक होणं पसंत केलेलं आहे. आळंदीतल्या बातमीनंतर वळूयात आपण सोलापूरकडे. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक अशी आता रोषणाई करण्यात आलेली आहे. ही रोषणाई सिद्धेश्वर भक्तांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. तलावात अगदी मधोमध असणाऱ्या मंदिराच्या विद्युत रोषणाईचं तलावामध्ये प्रतिबिंब उमटताना दिसतंय. खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही ड्रोन दृश्य टिपली आहेत आमचे प्रतिनिधी चेतन लिगाडे यांनी. आता पुढची बातमी पावसासंदर्भात. देशभरात जानेवारी ते मार्च महिन्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे जानेवारीत किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे, त्यामुळे थंडी कमी राहील. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा आता परतलेली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली घसरला आहे. तर आज राज्याच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल नागपूरमध्ये राज्यातील निचांकी 8.8 अंश तापमान नोंदवलं गेलं आहे. धुळे, गोंदिया, भंडाऱ्यात किमान तापमान 10 अंशांखाली घसरलं आहे. बघा, विदर्भात कडाक्याची थंडी आहे. बघा, आपण आता पुन्हा राज्याचं चित्र बघू. नागपूर 9 अंश सेल्सिअस, वर्धा 10, गोंदिया 10. बघा, विदर्भातील 3 महत्त्वाचे जिल्हे आपण पाहिलेत. अहिल्यानगरमध्ये 11, चंद्रपूरमध्ये 12, अमरावतीमध्ये 12 अंश सेल्सिअस. त्यानंतर पुण्यामध्ये 12, बीडमध्ये 13, महाबळेश्वरमध्ये 13, संभाजीनगरमध्ये 14. म्हणजे महाबळेश्वरपेक्षा कमी थंडी विदर्भात आहे. जास्त थंडी आहे विदर्भात. पुढच्या बातमीकडे. शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारीमध्ये या योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचं KYC केलं नाही त्यांना याचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत. गेल्या वेळी म्हणजेच PM किसानचा 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. आता भाजीपाल्यांच्या दराकडे वळूया. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल भाजीपाल्याच्या 650 गाड्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे दर घसरलेत, त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, फ्लावरचा दर आहे 30 ते 40 रुपये प्रति किलो दर येथे. कोबी 30 ते 40 रुपये, टोमॅटो 40 ते 60, वांगी 40 ते 60 रुपये, पडवळ 40 ते 60 रुपये, भेंडी 80 रुपये, मटार 60 रुपये, तोंडली 80 ते 100 रुपये, गवार 80 ते 100 रुपये, कोथिंबीरची एक जुडी 20 ते 30 रुपये, मेथीची जुडी 10 ते 20 रुपये. दर घसरल्यामुळे मात्र गृहिणींना मोठा दिलासा आहे.